डोकं लावलीस की एकदम हा जामकरला फार डोके पिसट दिला तू शाबास मारा परत करा परत करा आमचा देव परत करा परत करा परत करा आमचा देव परत करा। बघा तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का बघा हा दगड मला पुरातत्व खात्याकडे घेऊन जावं लागणार आहे मला घेऊन जाऊ द्या। ओ जामकर साहेब दगड नाही जेवायचो आमचा। जामकर साहेब आमच्या देवाला दगड म्हणून तुम्ही आमच्या भावना दुखवू नका। हा तुमचा कोण तो मोती बाबा की काय तो कोणी बी नाही देव आहे आमचा देव। अहो जामकर साहेब तुम्ही आमच्या देवाला घेऊन जाणार तिकडे मशीन मध्ये टेस्ट करणार ते तुकडे करणार हा अशा आमचा देव वाटल आमच्या कोपलची हो मग आमचे लगीन होतील का तसं केलं? जामकर साहेब आमचं सगळं गाव तुमच्याकडे मूर्तीची मागणी करतंय हे असा आडगपणा करू नका बरं का। गर्दीनं मागणी केली म्हणून काय कायदा बाजूला ठेवायचा का उद्या कुणी काही मागेल मी कुणालाही भीक घालणार नाही कायद्याचं पालन करणार। अहो साहेब कायदा पाळायचा म्हणून काय गावदेवाचा कोप उडून घेता वय हो म्हणजे आम्ही तुम्हाला मूर्ती घेऊन जाऊ देणार नाही म्हणजे नाही देणार। ड्रायव्हर गाडी चालू कर गाडी अंगावर आली की सगळे आपोआप बाजूला होतात परत जर माझ्याकडे बघितलं ना सस्पेंड करीन घरी पाठवेन चला बसा रे ए सर साईडला आप्पा गावकऱ्यांच्या नजरेसमोर हिरो व्हायची वेळ आली तुमची। चल ना साहेब गाडी सुरू झाली पण पुढेच जात नाहीये। अरे किती बी स्पीड लाव तू गाडी मोर नाही जाणार यो शब्द हिमतरावाचा इतकी वर्ष काय उगा पालवण केली का मी हा हिम्मतराव पैलवानाचा हिम्मतराव पैलवानाचा कोण म्हणतं जाणार नाही मूर्ती घेतल्याशिवाय राहणार नाही। साहेब साहेब एक वेळेस तुम्ही ना ह्यांच्याकडून ह्यांची घर काढून घ्या हे काय म्हणायचे नाहीत पण साहेब देवावर ह्यांची लय श्रद्धा असते। काय आमच्या गाईची चौकशी वगैरे करायची गरज नाहीये अरे मीच बघतो माझ्या जमिनीत कोण खातंय ते साहेब मूर्ख आहेत या गावातले सगळे लोक त्या दगडाला देव म्हणतात त्या फालतू माणसाला देव माणूस म्हणतात डोक्यात घेऊन नाचतात त्याला या सगळ्यांची गोम या सगळ्यांची मेघ या दोन बायकावाल्या देशमुखच्या घरात आहे। साहेब आमचा अप्पर रागीट आहे हे मला माहिती आहे पण तुम्ही जसं म्हणताय ना तसं ते काही चुकीचं काम नाहीत करणार साहेब। गुन्हेगाराच्या चेहऱ्यावर लिहिलेलं नसतं मी गुन्हेगार आहे म्हणून जगात पाठी नसते मी गुन्हेगार आहे म्हणून आपल्या 90 वर्षाच्या काकाच्या तोंडावर उशी दाबून खून केला पुतण्यानं पैशासाठी नवऱ्यानं आपल्या बायकोचं मुंडकं कापलं गावभर घेऊन फिरत होता बायकोनं आपल्या नवऱ्याचे तुकडे तुकडे केले कुकरमध्ये शिजवले सापडत नव्हते गुन्हेगार आसपासच होते पोलिसांनी तपास केला सापडले ते साहेब मान्य अशा भयानक वृत्तीची लोक या समाजात आहेत पण साहेब आप्पा खून नाहीत करणार साहेब। आपल्या आसपासच असतात हे सगळे लागतात सापडत नाही एवढंच गाव आहे बऱ्याच हालचाली घडतायत या गावात त्या माधुरीच्या प्रकरणात तुझ्या बापावर माझा संशय आहे त्यांनीच केले असं मला मनोमन वाटतंय ती बॉडी होती तिथे त्यांना सुगावा लागला त्यांनी हलवली आणि ठेवला दगड थोतांड। साहेब तुम्ही म्हणताय तसं जर असेल ना तर जो गुन्हेगार आहे ना तो लय चालाक असला पाहिजे। असू दे त्याला कितीही चालाक असू दे त्याला पकडणार मी आहेत 2-3 लोक माझ्या नजरेसमोर
चूक करू दे काही बेड्या घालतो आणि हात आणून टाकतो. तुझा बाप, तुझा भाऊ, तुझी आई, संजू, साहेब आई गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधूनमध्ये. आप्पा काय झालं? बघून धडकीच भरली राव. असं जिद्द जागता माणूस मुर्दा होऊन पडला पाहिलं नव्हतं कधी. म्हणूनच म्हणत होतो आप्पा, तुम्हाला नाही झेपायचं ही. तुला कस काय सहजी झेपत र? हा, एवढा धेट काळजाचा केव्हापासून झालास तू? तुला मुडद पाहिजे सवय आहे. अहो आप्पा, मला बी भीतीच वाटते की, पण सगळ्यांनी घाबरून कसं काय चालेल सांगा बरं. कोणीतरी पुढचा विचार केला पाहिजे का नाही सांगा. आप्पा, ही लय वेळ इथं ठेवू शकत नाही आपण. आजच्याच बॉडीची विल्हेवाट लावली पाहिजे. आज होय. अरे तुझं काय टकोर फिरलंय का? अरे आज रात्री तू देवाची पूजा ठेवली घरामध्ये. समजा गाव जमा होईल, त्यांच्या मोर कस काय विल्हेवाट लावणार तू? ठीक आहे, मला माहित नाही आप्पा. वास येतोय, हे वास येईल बाहेर अडकाल तुम्हीच परत. अरे आपल्याला आजच केलं पाहिजे. मला ना काय समजणं असं झालंय. बघ बघ काय ते बाबा तू.